आता एक महत्त्वाची बातमी आहे। भोंदू अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। चौथ्या गुन्ह्यासाठी खरातला आज कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि खरातला आता 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। त्यामध्ये जवळपास 8 ते 9 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत, तर इतर हे फसवणुकीचे गुन्हे आहेत। भोंदू खरातला आज न्यायालयासमोर सादर करण्यात आलं होतं। त्याला आता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयात आज हजर करण्यात आलं। त्याला आता 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। नाशिक पोलिसांनी चौथ्या गुन्ह्यात पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र आता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली। भोंदू खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। भोंदू खरातवर 4 ते 5 फसवणुकीचे गुन्हे सुद्धा दाखल आहेत। अनेक ठिकाणी त्याने जमिनी लाटल्याचा प्रकार समोर आलेला आहे। पतसंस्थेतला गैरकारभार सुद्धा समोर आलाय। दरम्यान भोंदू खरातला आज न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। 20 एप्रिलपर्यंत भोंदू खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। भोंदू अशोक खरातवर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल आहेत। त्यातले 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत, तर इतर गुन्हे हे फसवणुकीचे आहेत। आणि या फसवणुकीतल्या गुन्ह्याप्रकरणी आज भोंदू खरातला न्यायालयासमोर हजर केलं असता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। एसआयटीने खरं तर पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली। खरातला आता 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। चौथ्या गुन्ह्यासंदर्भात आज अशोक खरातला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। एसआयटीनं पोलीस कोठडीची मागणी केली होती, मात्र खरातला आता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। खरातवर आतापर्यंत एकूण 15 गुन्हे दाखल आहेत, ज्यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक शोषणाचे आहेत, तर इतर हे फसवणुकीचे गुन्हे आहेत। आज चौथ्या गुन्ह्यासंदर्भात त्याला कोर्टासमोर हजर केलं असता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। सविस्तर अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडून। महेंद्र, अशोक खरातला आता 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली। पोलिसांनी नेमकं कोर्टात काय म्हटलं यावेळी? नक्कीच कळलेली अशोक खरातला जे ते 20 एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली। 3 गुन्ह्यांमध्ये ही जी ती 7 दिवसाची न्यायालयीन कोठडी झाली आहे। अशोक खरात यांच्यावर व्हीसीद्वारे यांच्यासमोर त्यांना जे ते पोलिसांनी न्यायालयात हजर केलं होतं। पोलिसांविरोधात मारहाणीची तक्रार आहे का किंवा न्यायालयाने खरातला हे प्रश्न विचारले होते। यात खरात याचं उत्तर होतं काही नाही। मात्र जे ते अशोक खरात याचे याला जे विचारलेले प्रश्न होते त्यावर अशोक खरातनी जे ते काही सांगण्यास काही जी अपुरी जी माहिती होती ती माहिती जे ती देण्यात आली नाहीये। मात्र ही सुनावणी सुरुवात झाली होती। सरकारी वकील जे ते कोर्टात दाखल झाले होते आणि या वेळेस एसआयटी समोर जे ते पुन्हा एकदा खरातला पोलीस कोठडीची मागणी केली आणि चौथ्या गुन्ह्यात आज एसआयटी जे ते भोंदू खरात याचा ताबा घेणार आहे आणि अशोक खरात यांना आज यांच्या पोलीस कोठडी जी आहे ती संपली। त्यामुळे 3ऱ्या गुन्ह्यात अशोक खरातला देण्यात आलेली जी पोलीस कोठडी होती आणि 4थ्या गुन्ह्यात जे ते अशोक खरात ला पोलीस कोठडी मिळवण्यात एसआयटी प्रयत्न करणार होता आणि त्याचप्रमाणे पाहिलं तर आपण 3ऱ्या गुन्ह्यात अशोक खरात याला 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली आहे। महेंद्र, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर खरातला आता 20 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। चौथ्या गुन्ह्यासंदर्भात खरातला आज कोर्टात हजर केलं असता भोंदू खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली।